दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी या ठिकाणी पाठवा. ग्राउंड ब्रेकर्स पेच स्मॅशर ही अटीतटीची लढत आपण मैदानावरती पाहणार आहोत. यज्ञेश आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता सज्ज असेल. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. महत्त्वाचा सामना लालबाग प्रीमियर 2025च्या आजच्या दुसऱ्या दिवसातला हे पहिलं सत्र आहे. 11:47 झालेत. वेळ देखील तितकीच महत्त्वाची आहे. अनिकेत आर्यन बिनीचे फलंदाज. चला सगळ्यांचा एकदा आवाज येऊ द्या. लालबागच्या राजाच्या आशीर्वादानं पुणित झालेल्या भूमीमध्ये रंगतोय लालबाग प्रीमियर लीग 2025चा थरा. टाळ्यांचा गजर होणार आहे आणि त्याचबरोबर लालबागच्या राजाचा थँक्यू यज्ञेश आपले कोणतं पहिले षटक टाळ्यांच्या गजरामध्ये सामन्याला सुरुवात होते. अनिकेत स्ट्राईक. 6 षटकांचा सामना. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक बॅटर अनिकेतसाठी. पहिलं चेंडू ऑफच्या बाहेर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी यज्ञेशकडनं. पहिला चेंडू डॉट टाकलाय. युवा खेळाडू आहे अनिकेत स्ट्रायकरला. पहिल्या चेंडूवरती यज्ञेशनं अनिकेतला चकवलंय. आर्यन नॉस्ट्रायकरला राऊंड ब्रेकर्स फलंदाजी करण्याची संधी मिळाली कारण पीच स्मॅशरनं टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रण दिलं ग्राउंड ब्रेकर्स संघाला बॅटिंग करण्याकरता. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच हात करते समांतर. धावा येते धावांतर. ग्राउंड ब्रेकर्स संघाचं खातं खोललं जातं आणि त्याचबरोबर डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय त्यामुळे या 2 धावा ग्राउंड ब्रेकर्सच्या खात्यावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातो गोलंदाज यज्ञेशकडून. पहिल्या चेंडू डॉट आउट होत असताना चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मिडल लेग स्टंपला गोलंदाजी करत असताना चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर गेलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कड घेतो आणि थर्ड बॅनमध्ये जाईल. 1 धाव एकेरीनं आता अनिकेतचं खातं खोललंय. अनिकेत ऑन मार्क. स्कोर 3 धावा धावफलकावरती. ग्राउंड ब्रेकर्स यज्ञेश. आदरणीय सन्माननीय विलाजी कांबळे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे सन्मानपूर्वक. आदरणीय विलाजी कांबळे साहेब. सुरेख गोलंदाजी यज्ञेशकडनं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. टेनिस क्रिकेट डॉट इनवरती ते प्रेक्षक आता आमच्याबरोबर जॉईन झाले त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. धावफलका धावा 3. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अनिकेत 1. आर्यनला आपलं खातं खोलायचं आहे. यज्ञेश या षटकात पहिला चेंडू डॉट आहे. त्यानंतर व्हाईट बॉल डिक्लेरेशन त्यामध्ये चेंडू केला होता सिंगल आणि आता हा आणखीन एक निर्धाव चेंडू आहे. पिच स्मॅशर कडून गोलंदाजी केली जाते आहे. ऑन साईडला फटका सुंदर खेळलाय. पूल केलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. GW खामकर मसाले चौकार. अतिशय सुंदर चौकार. आकोटापाने चेंडू पूल केल्या अनिकेतनं. टायमिंग सुंदर. स्ट्रोक दमदार. धाव मिळते 4. GW खामकर मसाले चौकार. धाव संख्या 7. साईडला खेळायचं होतं. फुल गोलंदाजी करत असताना गोलंदाज यज्ञेश. अतिशय चांगला चेंडू होता. ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती येईल. टेनिस क्रिकेट डॉट इन वरती आणि गोलंदाजी करत असताना यज्ञेश अगदी स्टंपच्या जवळ करतोय. ओहो लोक उलटा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. डीप इन द क्रीज जाऊन परंतु टायमिंग करता आले नाहीये. हलकंसं अपील पण झालं यज्ञेशकडनं परंतु चेंडू बॅटला स्पर्श करतोय. धाव संख्या 7. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 7. ग्राउंड ब्रेकर्स प्रथम बॅटिंग करत असताना अनिकेत 5 वरती. आर्यन आपलं खातं खोलू शकलं नाही.
ब्रेकर्स. लालबागचा राजा म्हणजे केवळ एक उत्सव नाही तर कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान आणि मुंबईची अस्मिता. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उत्सव म्हणजे सर्व जगासाठी एक मोठी पर्वणी असते. आणि आता टेप बॉलचा वापर करण्यात आलेला आहे. टेप बॉल ओव्हर आपण मैदानावरती पाहू शकता. tenniscricket.in वरती त्याचे ग्राफिक आपल्याला बघायला मिळतील. लालबाग प्रीमियर लीग 2025चा अतिशय महत्त्वाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. लालबाग प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा उत्सव सध्या आपण पाहतोय. पिच मास्टर संघाने या स्पर्धेमध्ये या पहिल्या सामन्यामध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनिकेत 5 वरती किती 6 चेंडूमध्ये आर्यन स्ट्रायकर एंडला आहे. हे बिनीचे फलंदाज आहे. धावसंख्या 7. ग्राउंड ब्रेकर्स. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस. आपल्या कुटुंबात पहिला आणि संघाचं अतिशय महत्त्वाचं दुसरं षटक आहे. पॉईंट कव्हर त्यानंतर रिस्ट कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू लेग कटर होता. ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन खेळला. अत्यंत सुंदर फटका. छान टायमिंग आर्यन कडून. धावसंख्या 8. प्रोजेक्टचा स्कोर 42 दाखवतो. तो पुरेसा असणार नाही. ग्राउंड ब्रेकर संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कमीत कमी 6 षटकामध्ये 70 ते 80 धावा या विकेटवरती अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. धावसंख्या 8. तेजस. लेग कटर गोलंदाजी केली जाते आहे. ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. आणि धावसंख्या पोहोचली 9 वरती. अनिकेत 5 आर्यन 1. तेजस 1 षटक आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती वाईट बॉल. लेग कटर गोलंदाजी करत असताना दिशाईन गोलंदाजी झाली. गोलंदाज तेजस्वी आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी करायचे. टप्पा अचूक असणं गरजेचं आहे. फुल लेन चेंडू आहे. सुरेख आहे. थोडासा वेगवान चेंडू गोलंदाज तेजसचा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आर्यन 2 वरती. अनिकेत 5. ग्राउंड ब्रेकर्स 10 पनान. षटक क्रमांक 2 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. राईट अप ओव्हर द विकेट मारा केला जातो तेजस कडून. महत्वाचे षटक आहे. ओ लेग ब्रेक आहे परंतु आणखी थोडा पुढे टाकला. ऑफ्टनच्या बाहेर 5 स्टंप वरती. सुरेख गोलंदाजी करत असताना तेजस ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. काय घडलं होतं पहा. स्टंपच्या जवळ टाकलं चेंडू आणि टेप बॉल आहे त्यामुळे स्विंग होतोय. अतिशय सुरेख सुंदर लेन चांगले. हा चेंडूला तुम्हाला फ्रंटवरती खेळायचं. बॅकवरती खेळला आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अग्निपरीक्षा असेल बॅट्समनची. अग्निपरीक्षा गोलंदाजी पण आहे. काल पण आपण बघितलं 8 वाईट बॉल 1 नो बॉल होता. करण अंबालानं आपण IPL मध्ये 14 वाईट बॉल टाकलेत. अर्शदीपसाठी देखील अग्निपरीक्षा आपण बघितली. क्रिकेटमध्ये होत असतं. आता कोणाला वाईट बॉल टाकायचे नसतात जाणीवपूर्वक. पण टेप बॉल ही नवीन संकल्पना आहे आणि त्याची स्विंग कंट्रोल करणं गरजेचं आहे. आता तो आणखीन एक मुद्दा सांगेन मी तुम्हाला. टप्पा पडल्यानंतर निश्चितच चेंडू बाउन्स होतोय. स्विंग होतोय आणि याचा फायदा जर तुम्ही लेदर बॉल खेळलात तर निश्चितच इथे चांगली कामगिरी केलीत तर स्विंग सीम पोझिशन असते आणि त्याचा वापर करायचा असतो लेदर बॉलमध्ये. तर हा बॉल तुम्ही कंट्रोल केला तर त्याची एक प्राथमिक तयारी तुम्ही समजा इथे करताय. टेनिस बॉलमधनं काही खेळाडू आज IPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती चमकत आहेत. तर ही संधी तुमच्यासाठी असणार आहे. धावसंख्या 12. षटक क्रमांक 2 मैदानावरती. अनिकेत 6 वरती खेळतोय तर आर्यन 2 वरती बॅटिंग करत असताना. ऑन साइडला फटका सुरे खेळला. चांगलं टायमिंग आहे. बघूया पंचांच्या सारा चौकार येतोय. GW खामकर मसाले चौकार. रडार मध्ये चेंडू होता. ऑन साइडला अत्यंत सुंदर फटका खेळला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार जातोय. चेंडू 4 धावा करता. कडकडीत चौकार. टेप बॉलवरती फक्तच आपण बघितलं तर गोलंदाज दादागिरी करू शकत नाही. कारण दुसऱ्या बाजूला बॅट्समनने जे ठरवलं मनात आणलं तर तो देखील या ठिकाणी चांगलं क्रिकेट खेळू शकतो. धावा या ठिकाणी धावांचा रतीब घालू शकतो. हे या ठिकाणी दाखवून द्या. थोडासा लेगस्टंपवरती चेंडू होता आणि त्याचा फायदा अनिकेतनं उचलला. धावसंख्या 16. येथे प्रेक्षक झालेत गोळा. लालबाग प्रीमियर लीग वरती आहे सर्वांचा डोळा. त्यांना चॅम्पियन बनायचंय. तेजस 5 चेंडूमध्ये नव्हता पहा. आतापर्यंत खर्च केलेत. फुल टॉच चेंडू ऑन साइडला खेळलाय. आई फटका चांगला आहे. चेंडू जाईल डिक्लेअर क्षेत्रामध्ये.
फुल टॉस वरती जबरदस्त फटका खेळला गेला. 2 षटक 18 धावा धापलकावरती ग्राउंड ब्रेकर्स. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर स्कोर 18 for none. स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. टेप बॉलचा ओव्हर बघा. खरं तर लेग कटर करायचा होता, लेग कटर चेंडू झाला नाहीये. त्यानंतर पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बॅटचा चेंडू होता, छान पद्धतीने स्टीअर केला गेला. काही खराब चेंडू देखील आहेत. पायावरचा चेंडू होता, त्यावरती जबरदस्त आक्रमण स्कोलिंगच्या दिशेने षटकार. चौकार आलाय खरं तर, कडकडीत आणि कडकडीत चौकार. फुलटा चेंडू, सुंदर फटका ऑन साईडला खेळला मिड विकेटला. GW खामकर मसाले चौकार आपण या टेप बॉलमध्ये देखील पाहिलेला आहे. विकेट आली नाही. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. सरासरी 9ची आहे. 18 धावा धापलकावरती ग्राउंड ब्रेकर्स. आणि आता प्रोजेक्ट स्कोर 54 दाखवतोय. अनिकेत 12 वरती शानदार बॅटिंग करत असताना 10 चेंडूमध्ये 12 धावा. स्वरूपचे षटक अतिशय महत्वाचं असेल. युवा खेळाडू ऑफस्टमच्या बाहेर चेंडू आहे. पॉइंटच्या दिशेने खेळला. 1 धाव. एकेरीनं धावसंख्या 19 झाली ग्राउंड ब्रेकर्स. गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे, त्यामुळे दोन्ही संघांनी तयार राहायचं. काही अपडेट असतील तर लवकर करून घ्या. जसं खेळाडूंची यादी तुम्हाला अपडेट करायची असते, प्लेयरची लिस्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे, ती अपडेट करून आपण ठेवा. LPचे CEO आदरणीय सन्माननीय शुभम बापटे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण सर व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 19 धावा धापलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. अनिकेत 12 वरती घेत होता, आर्यन 3 वरती. ग्राउंड ब्रेकर्स टॉस तुम्ही जिंकला नाही, परंतु शानदार बॅटिंग करत असताना पिच स्मॅशर विरुद्ध स्वरूपचे पहिले 2 चेंडू. पहिला चेंडू 1 धावा, दुसरा चेंडू डॉट. लालबाग प्रीमियर लीग 2025. मूर्ती छोटी पण कीर्ती महान. लालबागचा राजा आमची श्याम, जगाचा स्वामी, भक्तांचा आधार. लालबागच्या राजाचा होतोय जय जयकार. लालबाग प्रीमियर लीग 2025 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती क्रिकेटचा महासंग्राम. अंपायर स्कोर असेल फ्रंटफूटसाठी, अर्थात गोलंदाजाचा फ्रंटफूट किती पुढे गेला त्याचा फाय ते वेगळं बघितलं जाईल, पाहिलं जाईल. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. दूसरे ओवर का खेल समाप्त हुआ. तीसरा ओवर स्कोर 19 रन बगैर किसी नुकसान के. अनिकेत 12 पर खेल रहे हैं, आर्यन 3 पर और स्वरूप का ये ओवर है. टीवी अंपायर बिल्कुल देख रहे हैं सादिक राजापुरकर. स्वरूप का ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण. स्वरूपचं हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपल्याला बघायला मिळेल. गेम स्विंगर आणि ट्रॉफी फायटर दोन्ही संघांचे कॅप्टन आपण पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहा. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. डिसिजन पेंडिंग. काही क्षणासाठी खेळ थांबलेला आहे. काल रोमर्सचे सामने आपण पाहिले, उत्कंठावर्धक सामने. पहिल्या दिवसात सुरुवात अत्यंत जबरदस्त झाली. पत्रकार मित्रांनी देखील शानदार कामगिरी केली, विशेष करून राजूची बॅटिंग जबरदस्त होती. कॅचेस देखील अफरातून पाहिलेत, काही सोडलेत, काही घेतलेत. 12 वाजून 1 मिनिट झालेला आहे. वेळ अत्यंत महत्वाची, कारण 9 सामने आजच्या दिवसाचं शेड्यूल. गेम स्विंगर्स ट्रॉफी फायटर आपण तयार राहा. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. टीव्ही अंपायर काय या ठिकाणी डिसिजन देतात ते देखील पाहा. इट्स अ नो बॉल. यज्ञेश दादा त्याचे फॅन आपल्याला बघायला मिळत आहेत. एकच वादा यज्ञेश दादा. सर्व फॅन आहेत, आपापल्या खेळाडूचे पोस्टर घेऊन आलेले आहेत, बॅनर घेऊन आलेले आहेत, होर्डिंग घेऊन आलेले आहेत. धावसंख्या 20. स्वरूप गोलंदाजी मार्कवरती. आर्यन 3 वरती बॅटिंग करत असताना तुमच्या भारतीय चेंडू सुरेख खेळला.
दोन धावा मिळतील. दोन धावांनी धावसंख्या म्हणणे धावसंख्या बोलते ती 22 वरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. स्वरूप महत्वाचं षटक 9.43 ची सरासरी 22 पनन आणि पहिल्या विकेटसाठी 22 धावांची महत्वपूर्ण भागीदारी अनिकेत आर्यनच्या दरम्यान. ऑनसाइडला फटका तर चांगला खेळला दर्जेदार आहे परंतु फक्त 2 धावा मिळतील. शिट्ट्या आणि टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ धावसंख्या 24. अनिकेत 12 वरती खेळतोय आर्यन 7. स्वरूपचे अत्यंत महत्वाचं षटक आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा त्याने खर्च केले आहेत. एक नो बॉल पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती नो बॉल, तिसऱ्या चेंडूवरती दुहेरीचा टोला, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा. ऑन साईडला सुंदर बॅटिंग करत असताना आर्यन 7 वरती पोहोचलाय धावसंख्या 24. स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅटची कड फलंदाज आर्यन बॅक टू द पॅबलिन. स्वरूपला यश मिळतंय. पहिला ब्रेक तो आपल्या संघाला देतोय. तमाम प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. आर्यन 7 धावा केल्या 7 चेंडूमध्ये धावसंख्या 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ स्वरूप हे षटक आहे 4 चेंडूमध्ये 6 धावा आणि एक मोठी भागीदारी राखण्याचा जो प्रयत्न अनिकेत मैदानावरती करत होते आर्यनने करत होते ती भागीदारी तोडण्याचे काम स्वरूपने केले. 24ला 1 ग्राउंड ब्रेकर्स क्रमांक 3 वरती अक्षयला संधी मिळाली. राईट अप ओव्हर द विकेट स्वरूप मारा करतोय. छान चेंडू होता. सुंदर ड्राईव्ह केलाय स्ट्राईक कव्हरला. कव्हर ड्राईव्ह बॅट्समन अक्षयचा आणि एकेरी धावसंख्या आता ग्राउंड ब्रेकर्सचं पावशतक पूर्ण झाले. 25ला 1. यानंतर पुन्हा एकदा चर्चा होईल मैदानावरती. राईट अप ओव्हर द विकेट स्वरूप अनिकेत सेट बॅट्समन आहे. 12 वरती खेळतोय 10 चेंडूमध्ये. छान बॅटिंग केली या इनिंग मधला पहिला चौका त्याच्या बॅट मधनं. आई फटका चांगला ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न अक्षयने केला होता परंतु अनिकेतने नकार दिलाय आणि आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट साठी खेळ थांबणार आहे. 3 षटक 25 धावा एका गडच्या मोबदल्यामध्ये ग्राउंड ब्रेकर्स स्वरूपच्या षटकामध्ये आलेत. चला वेळ घेऊ नका. तुम्हाला वेळ दिलेली आहे तिथे स्क्रीनवरती. जेव्हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपतो ना लगेच मॅच सुरू करायचे. अगदी सगळ्या गोष्टी व्यावसायिक तिथे प्रोफेशनल पद्धतीने आहेत.
टाइम आउट साठी योग्य वेळ दिलेला आहे, त्यानंतर सामना लगेच सुरू करायचा आहे. भरपूर वेळ घेतला तुम्ही. त्याचबरोबर महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंदू शेट्टी यांचं आगमन झालेलं आहे. चेंडू जाईल तिकडे क्षेत्रामध्ये. सर आपलं स्वागत आहे. धाव संख्या 27 दोन गटाच्या मोबदल्यामध्ये मुंबई भूषण चंद्रकांत शेट्टी यांचं आगमन. मुंबई भूषण चंद्रकांत शेट्टी यांचं आगमन झालेलं आहे. सुरेख चेंडू थोडासा बाहेर. शानदार कामगिरी करत असताना गोलंदाज यज्ञेश आपल्याकडून तर दुसऱ्या षटक आहे. धावसंख्या 27 ग्राउंड ब्रेकर्स. महत्वाचा सामना चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. अनिकेत 12 वरती घेतोय. 11 चेंडू मध्ये अक्षय 3 वरती. यज्ञेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातोय यज्ञेश कडून. कोरबंटा पदाचे डोकं दुर्गडला ऑन साइडला. मिड विकेट त्याच्या क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल आणि या एकेरीला धावसंख्या आता वाढले 28 वरती पोहोचले. 28 1 ग्राउंड ब्रेकर्स. चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. अनिकेत 12 अक्षय 4. गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर या दोन संघादरम्यान आणखीन एक महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. आणि यज्ञेच्या या 2 षटकाचं जर पृथक्करण केलं तर अप्रतिम गोलंदाजी केले. ऑफ टॉपच्या बाहेर त्याच्या डॉन साइडला मारलाय. जबरदस्त फटका. फक्त 2 धावा देऊन जाईल. टायमिंग चांगलं होतं. शिट्ट्यांचा टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. चौथ्या षटकाचा खेळ. धावसंख्या 30 अनिकेत 12 11 चेंडू मध्ये 6 षटकांचा सामना. यज्ञेश गोलंदाजी मार्क पडतील. स्मॅशर ग्राउंड ब्रेकर्स या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण सामना. आणि फटका चांगला आहे. मिडल लेग्स मध्ये चेंडू होता. ऑन साइडला खेळला मिड विकेटच्या दिशेनं आणि अशा रीतीनं धावसंख्या आता पोहोचली ती 31 शेवटचा चेंडू शिल्लक. गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयार आहे. चौथ्या षटकाचा खेळ. धावसंख्या 31 आहे. करंट रेट 8.09. यज्ञेचे षटक आहे. आतापर्यंत 11 चेंडू मध्ये सुरेख कामगिरी केली. सुंदर गोलंदाजी केली. तर 13 धावा खर्च केल्यात. यश त्याला प्राप्त झालं नाहीये. आज टॉस जिंकला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या 21 मिनिट आणि 29 सेकंद. हा चांगला चेंडू. अत्यंत सुरेख चेंडू होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. स्टंपच्या जवळून गोलंदाजी करतो गोलंदाज यज्ञेश. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू दिशाईने आणि त्यामुळे मिस्टर इस्टानं धावसंख्या वाढली. टेनिस क्रिकेट .in वरती प्रक्षेपण. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळलाय. फटका सुंदर आहे. फक्त 2 धावा देऊन जाईल. 2 धावांनी धावसंख्या वाढले. धावसंख्या 34 वरती पोहोचलेली आहे. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर नाव स्कोर 34-1 ग्राउंड ब्रेकर्स. चार ओवर के समाप्ति के बाद स्कोर 34. 1 विकेट के नुकसान पर. अनिकेत 12 पर खेल रहे हैं. अक्षय 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. यज्ञेश 2 ओवर से कोई सफलता नहीं है. गेंद पर बल्ले की भी जबरदस्त जंग आपको देखने का मौका मिलेगा. लालबाग प्रीमियर लीग 2025 ग्राउंड ब्रेकर्स बनाम पिच स्मैशर. ये बहुत ही तगड़ा मुकाबला मैदान के अंदर छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन. आज का दूसरा दिन. करंट डेट 9च्या आसपास आहे. यज्ञेचे षटक समाप्त झाले आणि आता 5व्या षटकाचा खेळ. सुरूचे षटक आहे. पहिल्या षटकात 7 धावा दिल्या आणि 1 बळी त्याला मिळाला. 1 बोरा टिपण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय. धावसंख्या 34-1 ग्राउंड ब्रेकर्स. ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. चेंडू सीमारेषा पार जाणार की नाही पाहूया. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळते 4. GW कामकर मसाले चौकार. टाळ्या सिट्यांचा गजर. मिड विकेटला खेळला. अतिशय कडक शॉट. ये देखिए स्ट्रोक बल्ले के बीचों बीच ऑन साइड पर खींच के मारा. सड़क पे कड़क. मैग्निफिसेंट स्ट्रोक. दर्जेदार चौका. सुरूवरती आक्रमण केले फलंदाज अनिकेत. 16 वरती खेळतोय. छान चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर होता. ड्राईव्ह करायचं ऑफ साइडला होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. धावसंख्या 38 वरती थांबलेली आहे.
पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत झालं स्वरूपचं. त्यानंतर डॉट बॉल. छान दोन प्रेक्षकांना पाहायला मिळते. बॅट आणि बॉल मध्ये धावसंख्या अनिकेत 16 वरती तर अक्षय 9 वरती बॅटिंग करत असताना मिस पॅचरचा उपमाचे एक स्वरूप. आई फटका जबरदस्त. टायमिंग छान आहे. चेंडू जाईल लॉग ऑन सीमा शपार. GW खामकर मसाले षटकार. व्हाट शॉट. कडक होता. दर्जेदार बेधडक बॅटिंग. सरळ बॅटने खेळला. लॉग ऑन क्षेत्रामध्ये षटकार. दर्जेदार बॅटिंग. टायमिंग प्रॉपर. बॅटचा पूर्ण चेहरा दाखल होता. त्यानंतर चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी. LED स्क्रीन हुसेन, आपण जर कुठे असाल तर माईकशी संपर्क सीमारेषा पार जातोय. कडकडीत खडखडीत GW खामकर मसाले चौकार. सुपर बॅटिंग. पहा काय बॅटिंग होते मैदानावरती. LED स्क्रीन हुसेन, आपण जर कुठे असाल तर माईकशी संपर्क साधा. ऑन साइड डब्बा. खूप सुंदर टायमिंग. चेंडू अगदी रस्त्यावरती गेला. बेधडक बॅटिंग करत असताना बॅट्समन अनिकेत. अकुट टप्प्याची गोलंदाजी. यापूर्वी आपण बघितलं तर ओव्हर पिच चेंडू होता. त्यावरती आक्रमण हल्ला चढवला आणि त्यानंतर आता अकुट टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार. मिड विकेटला खेळला दर्जेदार चौकार. GW खामकर मसाले चौकार. धावसंख्येने घेतला आकार. धावसंख्या 48 वरती होते. 48 ला एक. ग्राउंड ब्रेकर्स अनिकेत 26 अक्षय 9. एक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. धावसंख्या आता 49 महत्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहतो आहे. पिच मास्टर्स आणि ग्राउंड स्पीकर्स या दोन संघादरम्यान. अनिकेत 26 वरती अक्षय 9. एक चांगली भागीदारी बघायला मिळते प्रेक्षकांना. लालबाग प्रीमियर लीग 2025 मानाची स्पर्धा. दर्जेदार आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगतोय. लालबाग प्रीमियर लीग 2025 च्या 6व्या पर्वाचा थरार. स्वरूपचं षटक मागणं ठरते. या षटकात आक्रमण केले अनिकेत. 26 वरती पोहोचलाय. 15 चेंडूंना तो सामोरं गेलाय. शानदार बॅटिंग केली. ऑफस्टॉपच्या बाहेरून ऑन साइडला का खेळत क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला. जोपर्यंत चेंडू थांबेल थ्रो करेल तोपर्यंत आरामात एक धाव पूर्ण केले गेले. एकेरीनं धावसंख्या ग्राउंड ब्रेकर्स 50 धावा पूर्ण. 50. टाळ्यांचा गजर होत असताना डगआउट मध्ये. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर. अनिकेत डॉमिनेट करतोय. जबरदस्त बॅटिंग केलंय. 16 चेंडू मध्ये 27 धावा. 2 खणखणीत चौकार. 1 उत्तुंग षटकार. स्वरूपचं षटक. शेवटचा चेंडू. नेक्स्ट स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या 51 ला 1. ग्राउंड ब्रेकर्स. दिशान गिर लेग स्टंप के बाहर थी तो अंपायर ने व्हाइट बॉल का इशारा किया. स्वरूप का ये ओवर बहुत महंगा साबित हो रहा है. 11 गेंदों में इन्होंने आज बहुत ज्यादा रन खर्च किए हैं. दबाव इस वक्त स्वरूप के ऊपर 24 रन खर्च किए हैं. साइडला खेळला. स्कोर लागला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरून फटका खेळला होता. षटक क्रमांक 5 समाप्त. धावसंख्या 52 एका गणाच्या मोबदल्यामध्ये. ग्राउंड ब्रेकर्स 20 पाचांना या ठिकाणी टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्वरूपच्या 2 षटकाचा पृथक्करण. 2 षटक 25 धावा. 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश. परंतु हे षटक मागे ठरले. अनिकेतनं जबरदस्त बॅटिंग केली. तर थोडासा वेळ घेतला. सेट झाला आणि त्यानंतर तो आक्रमण करतोय. सध्या पहा अनिकेत 27, आर्यन 7, अक्षयच्या 10 धावा. कॉन्ट्रीब्युशन तिन्ही बॅट्समनचा आहे. गोलंदाजीमध्ये यज्ञेश 2 षटक 16 धावा. तेजस 1 षटक 11 धावा. स्वरूप 2 षटक 25, 1 मोरा गारद करण्यामध्ये यश. एकच गोलंदाज स्वरूप आहे. त्याला पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाली होती आर्यनची. लालबाग प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम. क्रिकेटचा बातरार. शुभच्या षटकाचा खेळ. यानंतर गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर या दोन संघादरम्यान महत्वपूर्ण लढत असणार आहे. तन्मय. ओ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या अगदी डोक्यावरून हा चेंडू टाळत होता. डायव्हर लावून निश्चितच झेल पकडण्याचा प्रयत्न, झेपावत घेण्याचा प्रयत्न केला परंतु यश मिळालं नाही. धावसंख्या 53 एका गणाच्या मोबदल्यामध्ये. षटकात 5 चेंडू शिल्लक इनिंग बदले. तन्मय.
लेगस्टमच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू बॅटवरती येत नाहीये. डिग्री क्षेत्रामध्ये गेल्या फाइंडिंगला या एकेरीला धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली 54 धावा एका खेळाच्या मोबदल्यामध्ये. ग्राउंड ब्रेकर्स अनिकेत 29, 18 चेंडूमध्ये अक्षय 10 आणि दुसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी तन्मय गोलंदाजी मार्क होती. आणि शेवटचा षटक हे हाणामारीचे षटक असतं, परंतु आतापर्यंत 2 चेंडू तन्मयनं खूप सुंदर टाकलेत. फक्त 2च धावा खर्च केल्या. हो, वेगामध्ये बदल स्लोवर मध्ये आहे. सुरेख कामगिरी करत असताना तन्मय लेग बायचा इशारा पंचाने केलाय. धाव संख्या 54 एका गड्याच्या मोबदल्यात. संख्या 55. सुबोध अडसे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 55ला 1 ग्राउंड ब्रेकर्स. 3 चेंडूचा कळ शिल्लक आहे. स्टाकेरीला अक्षय 10 वरती घेतोय 8 चेंडू मध्ये 55 पवन. GW कामगार मसाले चौकार येणार का? ओ, आणखीन एक चेंडू जिथे आपण बघितलं लेगस्टंपवरचा आहे, परंतु वेगात केलेला बदल होता. स्लोपर म्हणून अतिशय सुरेख कामगिरी करत असताना तन्मय शानदार गोलंदाजी या षटकात. यज्ञेश यशच्या मागे आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. लेगस्टंपच्या बाहेर चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. यज्ञेश यशच्या मागे अत्यंत सुंदर त्यानं यष्टीरक्षण केले. त्याचबरोबर हा थ्रो देखील खूप चांगला आहे, त्यामुळे विकेट मिळणार आहे. 55 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर सागर मैदानावरती दाखल झाला आहे आणि आता करंट रन रेट यानंतर गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर या 2 संघादरम्यान सामना असेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. सुरेख गोलंदाजी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर असलेला चेंडू आणि बोटांमध्ये जादू तन्मयची आपल्याला बघायला मिळते. स्लोवर अप्रतिम टाकतोय. अतिशय छान गोलंदाजी तन्मयकडनं आतापर्यंत झालेली आहे. धावसंख्या 55 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर टॉस साठी यायचे. 55 2 विकेट के नुकसान पर छठा ओवर आखिरी गेम. तन्मय अपनी बोलिंग माप तैयार. फटका तर जबरदस्त आहे. इसच्या खबरला खेळलाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावाने धावसंख्या 57 धावा ग्राउंड ब्रेकर्स जिंकण्याकरता आवश्यकता असेल ती 58 धावांची बीच मॅच संघासाठी. सागर लसंदी मिळाली नाहीये. एकूण धावफलकावर धावा 57. 58 धावांचा पाठलाग करण्याकरता मैदानावरती आघाडीचे फलंदाज दाखल होतील. गेम स्विंगर्स ट्रॉफी फायटर टॉस साठी यायचे. लालबाग प्रीमियर लीग 2025चा थरार आपण या ठिकाणी अनुभवत आहे. tenniscricket.in वरून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. बोथ कॅप्टन प्लीज. गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. आदरणीय विलाजी कांबळे साहेबांना विनंती, आपल्या शुभस्तेवर टॉस केला जाणार आहे. आदरणीय विलाजी कांबळे, लालबाग प्रीमियर लीग 2000 आणि त्याचबरोबर गेम स्विंगर संघाचा कॅप्टन, ट्रॉफी फायटर संघाचा कॅप्टन आपण देखील यायचे टॉससाठी. 36 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती लालबाग प्रीमियर लीग 2025चा आपण आनंद घेत आहे. अगदी काही क्षणातच टॉस केला जाणार आहे. आदरणीय विलाजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते गेम स्विंगर कॅप्टन प्लीज, त्याचबरोबर ट्रॉफी फायटर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. कॅप्टन प्लीज. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं लालबाग प्रीमियर लीग 2025 सीजन 6 डे 2 मैच नंबर 2 गेम स्विंगर्स एंड ट्रॉफी फाइटर. तो समय हो गया टॉस का पास. हियर्स इज द कॉल. इट इज टेल. तो
तो गेम स्विंगर्स आपले टॉस येते. आपण या ठिकाणी काय निर्णय घेणार, अतिशय महत्त्वाचा सामना. मी प्रथम क्षेत्ररक्षण करू. विशेष कारण विकेट चांगली आहे, आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, समोर विशारद पगारे सारखा मोठा प्लेअर आहे, तर त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि या मॅच जिंकण्याचा कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही जास्तीत जास्त किती धावा उभाराल? मी 60 ते 70 मध्ये. 60 ते 70. अत्यंत महत्त्वाची या स्पर्धेची उत्सुकता किती असते? दरवर्षीप्रमाणे असेल ते. निश्चितच अत्यंत महत्त्वाचा सामना. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात होते. मैदानावरचा सामना देखील अतिशय महत्त्वाचा आहे. तर या मॅचमध्ये गेम स्विंगर संघाने टॉस जिंकला, त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ट्रॉफी फायटरचा संघ मैदानावरती बॅटिंग करेल आणि हा एक मोठा बॅटल, मोठा संघर्ष मैदानावरती अगदी काही क्षणातच TennisCricket.in वरती पाहणार. परंतु दुसरा डाव देखील महत्त्वाचा असेल. डाव रंगेल, सामना अतिशय अटीतटीचा होईल आणि ज्यावेळेला सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मुंबई भूषण चंद्रकांत शेट्टी यांचा आवाज मायक्रोफोनवरती. ओव्हर टू बॉक्स. चला सामन्याला सुरुवात करायची, जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला निर्धारित वेळ दिलेली आहे. बॅट्समन मैदानावरती दाखल झालेले आहेत. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. ग्राउंड ब्रेकर्स आणि पिच स्मॅशर्स क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लवकर. पंच मैदानावरती दाखल झालेले आहेत. बरोबर 12:24 झालेली आहे. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. लालबाग प्रीमियर लीग 2025 6व्या फॉर्मॅटचा खेळ, अत्यंत महत्त्वाचा सामना. चला मी काउंटडाऊन घेतोय, सामन्याला सुरुवात करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है आपका लालबाग प्रीमियर लीग 2025 का अद्भुत खेल. गेंद पाते करने के लिए अक्षय, सामना करने के लिए बर्तन में. तो चलते हैं एक बार फिर कॉम बॉक्स में हल्का सा बदलाव करने के लिए तैयार है हम, क्योंकि पहले ओवर की कहानी शुरू हो रही है. ओवर टू कॉम बॉक्स चंद्रकांत शेट्टी. नमस्कार. लालबाग प्रीमियर लीग मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. मराठमोळं लालबाग क्रिकेटच्या रंगात रंगायला सज्ज झालं. कालपासून सुरू झालेला आपल्या सर्वांचा लाडका आवडता सोहळा म्हणजे लालबाग प्रीमियर लीग आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, गरमखाडा मैदान प्रेक्षकांनी फुलून जायला सुरुवात झाली. वाह, स्ट्रोक चांगला खेळलाय, स्क्वेअर लेगला उडवलाय, जाईल बॉल, पुलावर पुल, सक्सेसफुल, 4 चौकार. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तन्मय वाडकर आणि यज्ञेश तुळसकर, दोन दर्जेदार युवा टॅलेंटेड खेळाडू लालबाग नगरीतील. तर लालबागमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बॉलिंगसाठी अक्षय रामाणे. कमी गतीचा बॉल टाकलाय, अंदाज नाही आलाय, जाईल यष्टी रक्षकांकडे आणि धावसंख्येला मात्र इकडे सुरुवात झालेली आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी. पिच स्मॅशर्स अक्षय रामाणे कमबॅक करतायत तन्मय वाडकर यांच्यासाठी.
चांगला बॉल गोशांकित क्षेत्रात येतोय पाठीमागे. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 58 धावा करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आपली सगळ्यांची आवडती लाडकी क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेत मालिकावीराची मोटरसायकल देखील आहे. राजेंद्र शेठ लांजवड यांनी पुरस्कृत केलेली. आमचे सर्व पुरस्कर्ते त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आणि लालबागच्या प्रत्येक इमारतीमध्ये चाळीमध्ये चर्चा हीच आहे, यावर्षी लालबाग प्रीमियर लीग जिंकणार कोण, संघ मालक कोण असेल आणि त्याचबरोबरने खेळाडू कोण असेल, कॅप्टन कोण असेल, याची चर्चा सर्व दूरपर्यंत. छोट्या जागेत मोठा आनंद देणारं क्रिकेट म्हणजे मुंबईचं क्रिकेट आणि त्यातल्या त्यात लालबाग म्हटलं तर मराठी माणसाचा बालेकिल्ला. हाई बॉल वेगात टाकला, ऑफ्टनच्या बाहेर निघून जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक चांगला बॉल आलाय तिकडे. अक्षय रामाणे एक जिगरबाज खेळाडू आहेत. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, चौकार सुरुवातीलाच आला, परंतु त्यानंतर अक्षय यांनी केलेलं कमबॅक पाहायला मिळालं. धाव संख्या 5 वर आहे. यज्ञेश तुळसकर आणि तन्मय वाडकर दोन युवा टॅलेंटेड खेळाडू आणि समोर तेवढेच अनुभवी खेळाडू अक्षय रामाणे. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील बँकेसाठी खेळतात. हाही बॉल ऑफ्टनच्या बाहेर, तिकडनं खेचायचा प्रयत्न होता तन्मयचा, परंतु चेंडूच्या लाईन मध्येच नाही गेले. पहिली ओव्हर संपली आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या फक्त 5 झालेली आहे. अक्षय रामाणेची अप्रतिम गोलंदाजी. हा, आपण थोडीशी घाई करायची, याची नोंद घ्यायची आहे. आज तब्बल आपल्याला 10 ते 11 मॅचेस खेळवायच्या आहेत, म्हणजे जेवढ्या होतील तेवढ्या आजच मॅच खेळवल्या जाणार आहे, त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अक्षय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. आज आपल्या बरोबरीने खास विरारवरून आपल्या मुंबई नगरीमध्ये दाखल होत आहेत महाराष्ट्रातील आणि भारतातील एक लोकप्रिय समालोचक प्रशांत आदवडे सर, ITC विनर, हे देखील आपल्या मुंबईत दाखल झाले आहेत. आदवडे सर, आपलं देखील स्वागत आहे. त्याचबरोबरने गुणलेखनासाठी IPL मध्ये देखील ज्यांनी गुणलेखनाचं काम केलेलं आहे अशा गुणलेखिका प्राजक्ताताई देसाई या देखील इकडे उपस्थित आहेत. अथर्व खिल्लारे गोलंदाजीसाठी अथर्व येत आहेत. पहिल्या षटकात थोडासा दबाव आहे, त्याला आठवावा लागेल. आर्यन आहेत, ओके. आर्यन बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. हो, पुल करण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. टेप बॉल लालबाग मध्ये सुद्धा दाखल झालाय. लालबागकर काय करतील याचा नियम नाही, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय. हो, या मॅच मध्ये समीर गाटकर देखील पाहायला मिळत आहेत. आवाज की दुनिया. आर्यन टेप बॉल आहे, बॉल कोणताही असू देत, आपल्याला तर खेळायचं आहे हे इकडे दाखवावं लागेल. पाहूया काय होईल. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, नाही आर्यनने कळूच दिला नाहीये. आणखीन एक चांगला बॉल आर्यन यांच्याकडून आलेला आहे. धाव फलक जागेवर थांबतोय, रन करावे लागणार आहेत. पहिले दोन्ही बॉल धावांपासून मैदान छोट परंतु आनंद मोठा. अगदी IPL ला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचे डगआउट सुद्धा इकडे पाहायला मिळत आहेत. काय नाहीये इकडे. वाह, आर्यनचा आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय. हा टेप बॉल खेळणं तेवढं सोपं नाहीये, परंतु खेळावं तर लागणार आहे. मराठमोळा लालबाग आणि लालबाग नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. यस, टीमचे ओनर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात. राजन भाई, आपलं स्वागत असेल. आणि हार्दिक भाऊ, आपलं देखील स्वागत. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी. याचं उत्तर द्यावं लागेल. षटकार चौकार खेळावे लागतील. यावर्षी एक वेगळा ट्विस्ट आणलाय या स्पर्धेमध्ये. टेप बॉल.
चला जाऊयात गणपती बाप्पाच्या गावाला म्हणजेच लालबागला. आणि लालबागमध्ये क्रिकेटची स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या प्रकारचे सण उत्सव लालबागमध्ये पाहायला एक वेगळी मजा येते. आज लालबाग नगरीमध्ये आपण आहोत, जिकडे लालबागचा राजा निवास करतो. या बैला फटका कव्हर्सला खेळलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. चांगला स्ट्रोक आलाय. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. विजयासाठी धावांचं लक्ष पाहायला मिळतं ते म्हणजे 58 धावांचा धावसंख्या झालेली आहे ती 8. धावसंख्या 8 वर आहे. अजूनही 50 करायच्या आहेत. अवघड नाहीये, खेळावं लागेल. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आर्यनने केलेली चांगली कामगिरी. तन्मय वाडकर आणि समोर जर पाहिलं तर यज्ञेश तुळसकर, या दोघांनाही खेळावं लागणार आहे आपल्या टीमसाठी. पीस स्मॅशर ग्राउंड ब्रेकर्स विरुद्ध फिश स्मॅशर्स. व्हाईट बॉल इकडे खेळवला जातोय. सहावं पर्वाने लगातार 6ही पर्वात मला समालोचनाची संधी दिली, त्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे. आई बॉल चांगल्या टप्प्यावर खेळायचा प्रयत्न झाला, नाही यशस्वी झालाय. काय बॉलिंग केली आर्यनने सुद्धा. 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. मॅचला जिंकण्यासाठी 58 करायच्यात म्हणजे 4 ओव्हरमध्ये 49 करायच्यात. अशक्य नाहीये. टाइमची नोंद घ्यायची आणि त्या टाइमातच क्रिकेट खेळायचं आहे. तमाम मुंबईकरांचं हार्दिक स्वागत असणार आहे. तमाम लालबागकरांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आणि कोण जिंकणार या स्पर्धेला, कोण जिंकणार या मॅचला, याच ठिकाणी गणपती बाप्पा गणेशोत्सव कालावधीमध्ये लाखोंची गर्दी आणि गर्दींचं नियोजन करणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. नवसाला पावणारा आणि अगदी जगभरातून मात्र भाविक भक्त या ठिकाणी येणारा आपल्या सगळ्यांचा बाप्पा लालबागचा राजा या परिसरामध्ये विराजमान होताना पाहायला मिळत आहेत. गणेश आलेत बॉलिंगला. या मैदानाची जास्तीत जास्त सेवा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक. राजन गोतावडेकर, शुभम आपटे यांच्याकडून पुरस्कार आहे. 6 चेंडू 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 51,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. पाहूया षटकार चौकार जर पाहिलं तर इकडे GW खामकर मसाले पुरस्कृत आहेत. हळूवार पद्धतीने फक्त ढकललाय बॉल. रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. संख्या 1 ने पुढे जाईल. लालबागला मुंबईचं हृदय सुद्धा म्हणतात, कारण जोपर्यंत तुम्ही लालबाग मध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला मुंबईत आल्यासारखं वाटणार सुद्धा नाही. संपूर्ण स्पर्धेत 51,000 ऑन आहेत. आणखीन एक पुरस्कार माझ्या सांगण्यावरून दोघांनी ऍड केलेला आहे. 11 लगातार 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी 11,000 रुपयाचा पुरस्कार आहे आणि लगातार 6 मारणाऱ्यासाठी 51,000 रुपयाचा पुरस्कार आहे. आणि हॅट्रिक गोलंदाज जो घेईल शुभम बापते, पहिली जी हॅट्रिक जो कोणी घेईल, राजनजी गोतावडेकर साहेब आणि शुभमजी बापते साहेब यांच्याकडून पहिली हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा 11,000 रुपयाचा पुरस्कार आहे. वाह, चांगला स्ट्रोक येतोय, अडवलाही जातोय. इकडे कसलीच कमी नाहीये. दरवर्षी जे सेलिब्रिटी येतात तेही म्हणतात इकडे IPL पेक्षा काहीच कमी नाहीये. त्याच्यामुळे लालबागचा पॅटर्नच वेगळा आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप सारी पारितोषिक आहेत. वाह, फ्रीज, मोबाईल अशी विविध पारितोषिक असतील. हो हो हो, चांगली गोलंदाजी होते. थोडस बॅकफुटला टीमला पाठवलं. इकडे खेळावं लागेल, कमबॅक करावं लागेल, काही स्ट्रोक खेळावे लागतील. जोडी तीच आहे सलामीची, परंतु मोठे स्ट्रोक जे अपेक्षा आहे ते अजूनही खेळले जात नाहीये. त्याच्यामुळे अपेक्षा असणार आहे लालबाग मध्ये येणं सुद्धा भाग्य लाभतं. असं हे लालबाग प्रीमियर लीगचं 6वं पर्व. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आणखीन एक चांगला बॉल, ज्यावर मोठा फटका नाही आलाय. लालबागचे गणपती बाप्पा, लालबागचा नवरात्रोत्सव, लालबागची दही अंडी
लालबागचे विविध उत्सव, लालबागचं क्रिकेट, लालबागचं अंडरआर्म क्रिकेट, लालबागचं ओव्हरआर्म क्रिकेट, लालबागची कबड्डी, हे सगळं काही लालबागचं चर्चेत पाहायला मिळत असतं. लालबागचं मार्केट, ज्या काही गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रात कुठे मिळणार नाही त्या तुम्हाला इकडे मिळतील लालबागला, आणि त्याच्यामुळे लालबागची एक वेगळी ओळख आहे. आणि या 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जाते. आणि विक्रांत भाऊ, लालबागची आणखीन एक ओळख आहे. लालबागच्या मुलांचा एक वेगळा पॅटर्न आहे. जे काही बोलणार तोंडावर बोलणार, राग आला तरी चालेल, परंतु दोस्ती करणार ती सुद्धा मनापासून आणि दुश्मनी करणार ती सुद्धा मनापासूनच. असा हा लालबाग पॅटर्न आहे. बरोबर आहे का? धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 16 वर. त्याच्यामुळे आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये एकतरी लालबागकर असावा. वाह, चांगला फटका खेळलाय, बाजूला पुलाच्या दिशेने मारलाय, परंतु 2 धावा तिकडे मिळतील. सुरुवातीला काही चांगले फटके आले, परंतु त्यानंतर दबाव निर्माण झाला. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती आता 18. म्हणजे मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हर मध्ये पाहिजे 40. आता प्रतीकला मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आज सुमित सरांना या ठिकाणी पंचांसाठी पाहतोय, त्याचबरोबरीने सुबोध गडसे सरांना पाहतोय.
सादिक राजापूरकर, मुंबईचे सिक्सर किंग हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि जी काही गोष्ट बेस्ट आहे ती या ठिकाणी आणि टेनिस क्रिकेट डॉट इनची भारतातील आघाडीची वाहिनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेला कव्हर करतायत. त्यांचे हार्दिक स्वागत असणार आहे. प्रतीक केदारी आलेले आहेत. मॅच थोडीशी दूर गेली आहे परंतु संपलेली नाहीये. 16 बॉलमध्ये 39 पाहिजेत. जवळ दिसणारा 6 तो मारावा लागेल. प्रतीकडे क्षमता आहे. दिपाड ध्येयष्टी असणारे प्रतीक बॅटिंगला आलेले आहेत. पहिला बॉल स्ट्रोक खेळला परंतु फटका फसलाय आणि एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 पाहिजेत अजूनही. 15 बॉलमध्ये 38. षटकार चौकाराची भाषा खेळावी लागेल. यानंतर आणखी एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येणार आहे. काय होणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार ही स्पर्धा, याची ही चर्चा आहे सर्व दूरपर्यंत. ओ पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. बॅटची कडा घेतली. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. पुन्हा समीकरण बदललंय. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे. आज शनिवारचा दिवस आहे. उद्या पाय ठेवायला सुद्धा जागा नसेल आणि रात्री काय माहोल असतो इकडे जबरदस्त. आपले मुंबईकर साखरमाणी आहेत. कामावरून आल्यानंतर इकडे गर्दी. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ मध्ये मोठं पारितोषिक आहे. 2 पारितोषिक आजच्यासाठी 2 पारितोषिक आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु रस्त्यावर जाईल. तिकडे 2 धावा मिळतील. जाऊयात त्यांच्या दिशेने. अक्षय रामाणे. प्रतीक हार मानून चालणार नाहीये. षटकार चौकार खेळण्याची क्षमता आहे. आज दाखवावं लागेल. वर्षातून एकदा येणारी स्पर्धा. बॅटिंग करावी लागेल प्रतीकला. हो 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 बॅट फिरली आहे. म्हणावा तसा स्ट्रोक नाही आलाय. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. मॅचच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रत्येक खेळाडूची काहीतरी खास ओळख आहे आणि जो कोणी मालिकावीर होईल या मैदानामधून घेऊन जाणार आहे मोटरसायकल. क्या बात है. 4 वर्ष 4 वेगवेगळ्या खेळाडूंनी मोटरसायकल जिंकली आहे या वर्षी. तब्बल 1,60,000ची गाडी आहे. बगमॅन असणार आहे ती देखील 1,60,000ची. कुणाला मिळणार चर्चा आहे. राजेंद्र शेठ लांजवळ साहेब यांच्याकडून क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून मात्र पुरस्कृत केलेली ही गाडी देखील असणार आहे. विक्रांत जाधव पहिल्या वर्षी, ओम शिकारे दुसऱ्या वर्षी, त्यानंतर तिसऱ्या वर्षी मोटरसायकल विशारद पगारेने जिंकली आणि चौथ्या वर्षी यज्ञेश तुळसकरने जिंकली आहे. या वर्षी कुणाच्या घरात दुसऱ्यांदा जाईल की पहिल्यांदा जाईल तेही पाहायचंय. म्हणजे कोण रिपीट करणार. परंतु स्पर्धेचा रेकॉर्ड आहे 4 वेगवेगळ्या जणांना गेली आहे. 5व्यांदा वेगळ्याकडे जाणार की कुणाच्या घरात दुसऱ्यांदा जाणार, कुणाकडे दुसऱ्यांदा जाणार तेही पाहावं लागेल. गणेश आलेले आहेत गोलंदाजीसाठी. प्रतीक. थोडीशी मॅच लांब चालली आहे. फक्त संपलेली नाहीये. 25 झालेला आहे. अजूनही मोठं लक्ष समोर आहे. षटकार खेळावे लागतील. यावेळेला स्ट्रोक खेळला परंतु टायमिंग नाही पाहायला मिळालं. समीर घाटकर आले होते तिकडे अतिशय जलद गतीने. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जातोय. 11 बॉलमध्ये 32 पाहिजेत. ज्याची चर्चा आम्ही करतोय येईल का एखादा 6. आम्ही शेवटच्या बॉलवर षटकार मारून सुद्धा या मैदानात जिंकलेलं पाहिलंय. विजय चव्हाण यांनी केलेला कारनामा होता. त्याच्यामुळे या मैदानात काही होऊ शकतं. आणि 6 बॉलमध्ये 4-5 न होताना देखील याच मैदानात आम्ही पाहिलंय. आज काय होणार. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, लालबाग, मुंबई.
चला तन्मय एका बाजूला आहे, यज्ञेश मागील वर्षीचा गेल्या वर्षीचा मालिकावीराची मोटरसायकल आपल्या दारात उभी केली होती, याही वर्षी खेळावं लागेल. फटका खेळलाय खरा परंतु जाईल एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाते. यज्ञेश तुळसकर आणि त्याचबरोबरने प्रतीक केदारी हे दोन खेळाडू मैदानात पाहतोय आपण. अजून 31 पाहिजेत आणि चेंडू जर पाहिलं तर 10 आहेत. 10 मध्ये 31. षटकार किंवा चौकारच मॅच मध्ये घेऊन येतील. लहानगे मात्र काही बॅनर्स देखील घेऊन इकडे आलेले आहेत. छोटे छोटे क्रिकेट प्रेमी आणि लहान मुलांची मॅच तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चेला असणारी मॅच कोणती असते? लालबाग प्रीमियर लीगची छोट्या मुलांची मॅच. होळे साहेब ऑफ्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, सोडून दिलाय. धाव संख्या जागेवर थांबते. अजूनही 31. मोठं लक्ष आहे. छोट असणार सुरुवातीला बऱ्यापैकी असणारं लक्ष आता मोठं झालंय. त्याचं कारण आहे मोठे फटके जास्त आले नाहीये. नॉर्मली या मैदानामध्ये धावांची बरसात नेहमीच होते परंतु या मॅच मध्ये थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालं. या डावात फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळतायत. 1 रन तिकडे मिळेल. पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा. लालबाग प्रीमियर लीग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. मराठमोळी नगरी लालबाग. चालेल हे बॉल बरोबर आहे का नाही यार? एक बॉल चांगला जरा. एक बॉल चांगला गाणे भाई. 30 धावा धाव फलकावर. एक बॉल चांगला जरा भाई.
हॅलो, अगदी चुरशीचा सामना पुन्हा पाहायला मिळतोय. हो 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 हो, पुन्हा थोडासा दबाव. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 13. प्रतीक केदारी गिअर चेंज केलाय. समीर बॉलिंग साठी थोडेसे दबावात आहेत, कमबॅक करावं लागेल, परंतु प्रतीक यांचे घणाघाती प्रहार सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला ही मॅच संपलेली नाहीये. या मैदानात कधी काय होईल याचा नेम नाहीये. पाहूया काय होईल. समीर, प्रतीक, लालबाग प्रीमियर लीग. स्ट्रोक खेळलाय परंतु टायमिंग तेवढं नाही झालं. 1 रन तिकडे मिळणार आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी आता 12ची आवश्यकता आहे. 12 पाहिजेत. षटकारच खेळावा लागणार आहे. प्रतीक थोडस आशेचं किरण दाखवलं या मॅच मध्ये. समीर एक बॉल इम्पॉर्टंट भावा, एक बॉल जर चांगला जरा. हा बॉल इम्पॉर्टंट आहे भावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. प्रतीक काही करू शकतात. काय होईल. ओ समोर खेळलाय स्ट्रोक, टायमिंग नाही पाहायला मिळालं. 1 रन तिकडे मिळणार आहे. समीरचं कमबॅक पाहायला मिळालं आणि आता मॅचची औपचारिकता 1 मध्ये 11. पुढल्या दोन्ही टीम रेडी राहायचं. जशी मॅच संपेल तसं लगेच मैदानात दाखल व्हायचंय. गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर. गेम स्विंग करणारे आणि ट्रॉफीसाठी फाईट करणारे दोघी आतमध्ये दाखल होतील मैदानाच्या. हाई बॉल, व्हाईट बॉल, समीकरण बदलत आहे. 10 पाहिजेत. 1 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 10 धावांची. पीस स्मॅशर्स बॅटिंग करतायत. ग्राउंड ब्रेकर्स विजयाच्या उंबरठ्यावर दाखल होत आहेत. समोर उडवलाय बॉल. उशिराने का होईना बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. GW खामकर मसाले. षटकार.